तुम्ही रताळाची घारगी खाल्ली असेल, पण तुम्ही कधी खोबऱ्याची घारगी खाल्ली आहे का? ओल्या खोबऱ्यापासून अतिशय खुसखुशीत, खायला रुचकर, खमंग, पौष्टिक, करायला अगदी सोपी, कमीत कमी वेळेत कमी साहित्यात ही खोबऱ्याची घारगी बनवून तयार होते. 10 ते 15 दिवस आरामात टिकते, जराही कडक होत नाही, तोंडात टाकताच विरघळते. चला तर अशी ही ओल्या खोबऱ्यापासून घारगी कशी बनवायची ते पाहूया. तर आज आपण ओल्या खोबऱ्यापासून घारी कशी बनवायची ते पाहणार आहोत. खोबऱ्याच्या गोड पुऱ्या म्हणतात, तर घाऱ्याही म्हणतात. ओल्या नारळाचा खीस घेतला आहे, तर 1 वाटी गूळ घेतला आहे. हे प्रमाण आपण घ्यायचं, कोणत्याही आपण वाटीने साहित्य मापून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये आपण गूळ घालायचा. थोडंसं गूळ विरघळण्यासाठी यामध्ये एक अर्धी वाटी आपण पाणी घालायचं. यामध्ये पाणी घालून आपण चांगला गूळ विरघळून घ्यायचा पाण्यामध्ये. जास्तही आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, तर थोडा गूळ विरघळल्यानंतर आपण यामध्ये खोबरं घालायचं आहे. पूर्ण असा पाण्यामध्ये गूळ विरघळल्यानंतर आपण यामध्ये खोवून घेतलेलं खोबरं घालायचं. तर 1 वाटी या ठिकाणी खोबरं घेतलं आहे. हे सर्व खोबरं यामध्ये घालायचं. थोडं मंद आचेवरती आपण हे खोबरं असं परतून घ्यायचं गुळामध्ये. गॅस बारीक केला आहे. 1 चमचा बडीशेप घालायची, त्यामुळे एकदम घारी रुचकर होते, एकदम खमंग अशी आपली घारी तयार होते. म्हणून यामध्ये आपण 1 चमचा बडीशेप घालायची. त्यानंतर 2 चमचे आपण यामध्ये पांढरे तीळ घालायचे. हे सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं मीठ यामध्ये घालायचं. आपण थोडा वेळ असं खोबरं आपण गुळामध्ये शिजवून घ्यायचं. घारीला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची. छान अशी खुसखुशीत आपली घारी होण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं. एकदम अशी ही पौष्टिक, एकदम खायला अशा खुसखुशीत होतात. जास्तही आपल्याला गुळामध्ये खोबरं शिजवायचं नाही. 1-5 मिनिटं आपण असं गुळामध्ये खोबरं शिजवल्यानंतर आपण गॅस बंद करायचा. आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. तर आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलं. ज्या वाटीने खोबरं व गुळ मापून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं. तर अजून 1 वाटी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालू. अजून 1 वाटी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ घातल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा वेलची व जायफळाची पूड करून ठेवली होती, ती यामध्ये 1 चमचा घालायची. यावरती झाकण ठेवायचं व थोडा वेळ पीठ आपण गार होऊ द्यायचं. 5 मिनिटं झाल्यानंतर आपण पीठ एका ताटामध्ये घ्यायचं. जर तुम्ही खोबरं किसलेलं ताट आहे त्यामध्येच पीठ काढून घेते. सर्व पीठ असं ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं व हलक्या हाताने असं आपण ते एकजीव करून घ्यायचं. थोडं गरमच पीठ आहे, थोडं यामध्ये पाणी लागेल, तर थोडं आपण पाणी घ्यायचं व हे पीठ मळायचं. तर यामध्ये मी थोडं अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. असं पीठ मळून आपण घ्यायचं. गूळ विरघळण्यासाठी अर्धी वाटी पाणी घातलं होतं, तर अजून पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. आपण जशी चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने हे असं थोडंसं मऊ पीठ आपण मळून घ्यायचं. तर आता याच्या आपण घाऱ्या बनवायच्या. गोळी करून घेऊया. थोडं हाताला आपण तेल लावायचं. जशी आपल्याला घारी लहान किंवा मोठी पाहिजे आहे त्या साईजची आपण या ठिकाणी गोळी करून घ्यायचे. असे थोडे मोठेच आपण घारी बनवण्यासाठी गोळी करून घ्यायचे. तर जेवढ्या आपल्याला घाऱ्या बनवायच्या आहेत तेवढ्या आपण गोळे करून घ्यायचे. राहिलेले नंतर आपण गोळे करून घाऱ्या करून घ्यायच्या. तर हे साईडला ठेवू आपण. पळपुटावरती आपण घाऱ्या करून घ्यायचे. तर पळपुटाला आपण तेल लावून घ्यायचं. आपण कागदावरती थापून सुद्धा या घाऱ्या बनवू शकता. या ठिकाणी मी पळपुटावरती असे लाटून घाऱ्या बनवणार आहे. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं लाटण्याला व पळपुटाला. तर अशी घारी आपण लाटून घ्यायची. घारी लाटून घेतल्यानंतर याला वरून अशी खसखस लावायची. एका साईडनं खसखस लावल्या दुसऱ्या साईडनं पण आपण अशी खसखस लावून घ्यायची व थोडं लाटणं यावरती फिरवून घ्यायचं. त्यामुळे खसखस आपली चिकटते
घारीला. तर दुसरी घारी आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊ. आपण गोळ्याला प्रथम तेल लावून घ्यायचं, त्यामुळे खाली अगदी पळपुटाला आपली घारी चिकटत नाही. म्हणून घारी गोळा घेतानाच आपण थोडं त्याला तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण घाऱ्या लाटून घ्यायच्या. केलेल्या घाऱ्या आपण तळून घेऊ. घारी तळण्यासाठी आधीच गॅसवरती तेल कडत ठेवलं होतं. आता तेल कडले का पाहूया. छान असं तेल कडलं आहे. आता तेल कडलं आहे तर एक एक घारी आपण यामध्ये तेलामध्ये सोडू. छान अशी घारी फुगल्यानंतरच आपण परतून घ्यायची. तर मध्यम आचेवरती आपण अशा घाऱ्या तळून घ्यायच्या. मध्यम आचेवरती घारी तळल्यामुळे चांगले आतपर्यंत भाजते. छान घारी तळली आहे तर ही आता आपण घारी काढून घेऊ. 2 ते 3 मिनिटं चांगली आपण छान अशी घारी तळून घ्यायची. ही घारी भाजते आहे तर आपण दुसरी घारी सोडून द्यायची. छान अशी टम्म घारी फुगलेली आहे. अशा पद्धतीने ह्या खोबऱ्याच्या घाऱ्या तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला नक्कीच या घाऱ्या आवडतील. तर अशाच पद्धतीने सर्व आपण घाऱ्या थोड्या थोड्या करतच तळायच्या आहे. जास्त वेळ आपण घारी करून ठेवायची नाही. ती चिकटते व ती एकदम अशी फुगत नाही. म्हणून आपण करतच अशा घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्या घाऱ्या मी याच पद्धतीने करून घेते. तर अशा पद्धतीने सर्व घाऱ्या करून घेतल्या आहेत. अतिशय खुसखुशीत जी टंब घारी फुगलेली आहे. या खोबऱ्याच्या खुसखुशीत घाऱ्या आपल्या तयार आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ओल्या खोबऱ्यापासून घारगी नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.